नमस्कार. मी आपले सर्वांचे संकल्प फाउंडेशनच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो. संकल्प फाउंडेशन गेले 11 वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध भागात काम करतात. आमचं मुख्य तत्व जे आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 11 वर्षात आम्ही ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात काम करत आहोत. आणि या सगळ्या अनुभवातून आम्हाला खूप चांगलं समाजासाठी काम करता आलं, याचा निश्चितच अभिमान आहे. गेल्या 11 वर्षात आम्हाला विविध लोकांशी संपर्क साधता आला, त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या काय अ, संवाद करता आला आणि निश्चितच यातनं समाजासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळेल. आमच्या एनजीओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. त्यापूर्वी आपल्यासोबत बसवराज सर ब आणि निरंजन जाधव सर आले, त्यांचं मी स्वागत करतो. एकच मिनिटात मी व्हिडिओ क्लिप शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन। कोरोना काळात जेव्हा सगळे फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आमच्या एनजीओने ऑगस्ट 2020 ला ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, की ज्याच्यात ग्रामीण विकासापासून स्पर्धा परीक्षा यासोबत शेतीचे उद्योग कसे करायचे, त्याच्या प्रक्रिया उद्योग यासोबतच शेतीचे विविध प्रकार, नॅचरल फार्मिंग असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, यासोबत योगिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग असे विविध शेतीचे प्रकार आणि ती कशी केली पाहिजे यासाठी तज्ज्ञ व्याख्यात्यांना मी ऑनलाईन आमंत्रित केलं. यासोबतच आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईन स्वरूपात. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स या सगळ्या वेबिनार्सला मिळाला. आज आपण ज्या वेबिनारसाठी संवाद साधले त्याविषयी मी थोडक्यात सांगतो, नंतर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. संवाद सारथी सुरू केलं ऑगस्ट 2022, 15 ऑगस्ट 2022 ला भारताच्या 75व्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या दिनी आम्ही या व्याख्यानमालेला सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश होता की स्पेशलाइज किंवा
जे पण डिसेबल व्यक्ती आहे त्यांना आमंत्रित करायचं आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा. कारण जे पण स्पेशलाइज व्यक्ती आहे त्यांना त्यांच्या जीवनात खूप सारे रोजचा संघर्ष असतो. महासंघर्ष करत असताना ते त्यांच्यातील उणिवा कशा शोधून काढतात, त्यावर कसे मात करतात, ते त्यांच्या जीवनात बॅलन्सिंग कसं करतात, जे नाहीये त्याच्यावर कशी मात करत असतात. हे सगळं करत असताना त्यांना एनर्जी किंवा ऊर्जा किंवा हे सगळं करण्यासाठी ते कुठून प्रेरणा घेतात, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. अगदी जेव्हा सुरुवात केली त्याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच लोकांशी चर्चा केली, महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, आणि काय करता येईल म्हणून चर्चा केल्यानंतर आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते त्यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आतापर्यंत 89 महानुभाव इथं येऊन गेले. प्रत्येक जण युनिक होता, त्यांच्या क्षेत्रात ते मास्टर ब्लास्टर होते आणि प्रत्येक वेळेस आम्हाला त्यांच्याकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि त्या समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी आमच्या NGO ला मिळाली. त्यामुळे आम्ही खूप स्वतःला नशीबवान किंवा खूप अभिमान वाटतो आम्हाला की हे सगळं करण्यासाठी आम्हाला संधी मिळत आहे. निश्चितच प्रत्येक वेळेस जे पण वक्ते महानुभाव इथं येतात त्यांच्याकडून आम्हाला तर प्रेरणा मिळतेच, पण इतरांना पण जेव्हा फेसबुक लाईव्हला लोक येऊन बघतात किंवा युट्यूबला जेव्हा आम्ही अपलोड करतो हे सगळे व्हिडिओ, तेव्हा निश्चितच इतर लोक हे बघत असतात आणि त्यातनं प्रेरणा घेत असतात. आम्हाला बऱ्याच जणांचे खूप चांगले फीडबॅक येत असतात प्रत्येक वेळेस. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या कांचन मोरे मॅडमचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. डॉक्टर अनिता मॅडम. आवाज येतोय का? हॅलो. हा येतोय. येतोय मॅडम, धन्यवाद येतोय, सर. बोला बोला. धन्यवाद. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 90वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 90वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत साहित्य व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील कवयित्री व सामाजिक कार्यकर्ता माननीय कांचनगंगा मुरलीधर मोरे आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. तर माननीय कांचन मोरे मॅडम यांचं शिक्षण MA BEd मॅडमचं शिक्षण झालेलं आहे. मराठीमध्ये त्यांनी MA केलेलं आहे. मॅडम सध्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून उस्मानाबाद येथे मॅडम कार्यरत आहेत. मॅडम सामाजिक कार्यामध्ये देखील सक्रिय सहभाग मॅडमचा असतो. अपंग महिला गट मॅडमने स्थापन केलेला आहे. अपंग महिला बचत गट मॅडमने स्थापन केलेला आहे. तसंच अपंग महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम देखील मॅडम राबवत असतात. शासकीय योजनांची माहिती त्या अपंगांना पुरवत असतात. अपंग मुलांच्या पालकांना सल्ला व मार्गदर्शन करण्याचं अविरत काम मॅडम करत आहेत. मॅडमला बैठे खेळ खेळायला मॅडमला आवडतात. तसेच मॅडमचे जे छंद आहेत ते वाचन, लिखाण, रांगोळी काढणे हे मॅडमचे विशेष छंद आहेत. मॅडमांना विविध काव्य संमेलनामध्ये कवयित्री म्हणून देखील निमंत्रित केले गेलेले आहेत. त्यामध्ये मॅडमचा सक्रिय सहभाग देखील आहे. तसेच मॅडम कथा, कविता, ललित लेखनाला देखील मॅडमच्या विविध लेखनाला मॅडमला वर्तमान पत्रात प्रसिद्धी मिळालेली आहे. तर अशा ह्या आपल्या ज्या वक्त्या आहेत माननीय कांचनगंगा मुरलीधर मोरे मॅडम ह्या क्षितिजा पार कांचनगंगेचा प्रवाह या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम.
मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या कांचनगंगा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आपल्या सोबत शेअर करावा. मॅडम. नमस्ते. स्वतःच्या शरीराशी चाललेला वेदनादायी संघर्ष आणि आणि त्याला सामोरे जाताना समाजाशी समरस होण्याची अखंड धडपड हीच माझ्या जीवनाची जीवनगाथा आहे. कारण सर्वसामान्यांना सहज साध्य वाटणाऱ्या साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा मला आजही प्रचंड धडपड करावी लागते. मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला आठवते की बालपणी निरागसतेने मुक्तपणे बागडणे मला कधीच शक्य झाले नाही. कारण वयाच्या 5व्या वर्षापासून माझ्या पायाची हाडे सतत मोडायची. बालसुलभ वृत्तीने मैत्रिणीबरोबर खेळताना छोट्या छोट्या कारणानेही माझ्या पायाची हाडे मोडायची आणि मला जीवघेण्या यातना सहन करून प्लॅस्टरमध्ये कैद व्हावं लागायचं. त्यामुळं माझ्या मनातील स्वच्छंदपणे बागडणाऱ्या उत्साहाचा प्रवाह जागेवरच गोठून जायचा. त्या काळी वैद्यकीय उपचारही तेवढे म्हणावे तेवढे प्रगत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला 1-2 वेळा तर मला गावठी उपचार करणाऱ्या व्यक्तीकडून माझा पाय बांधला गेला कामठ्यानी आणि अक्षरशः 2 महिने मी जीवघेण्या वेदना यातनांना सामोरे गेली. त्या एवढ्या लहान वयात मी त्या यातना कशा सहन केल्या असतील त्या आठवून मला आजही शहारा येतो. तर अशा या नियतीच्या या क्रूर खेळामध्ये बाल्यावस्थेतील माझ्या मनाच्या कोमल पाकळ्या कोमेजून जायच्या आणि बालपण संपण्यापूर्वीच मी मनाने प्रौढ झाले. त्यामुळे एकाच ठिकाणी सतत विचार करत बसायचे. लिहिणे आणि वाचणे एवढ्या 2च गोष्टी मी त्या काळात करू शकायचे. खेळायला जायला पण मला जमत नव्हतं. माझे शिक्षण तुळजापूर येथील कन्या शाळेत झाले. पायाची हाडे नेहमीच मोडत असल्यामुळे मला वर्षातील काही महिने शाळेत जायला मिळायचं किंवा मग प्लॅस्टरसह माझी रवानगी शाळेत व्हायची. प्लॅस्टरमध्ये घातलेला लांबवलेला पाय घेऊन वर्गात एका भिंतीच्या कडेला जमिनीवर बसून माझं शिक्षण चालू असायचं. त्यावेळेला मला खूप अवघडल्यासारखं व्हायचं. शाळा भरल्यापासून सुटेपर्यंत मला एकाच ठिकाणी बसावं लागायचं. मधल्या सुट्टीतही बाहेर जायला यायचं नाही. त्यामुळं मी जेवण आणि पाणी सुद्धा कमी घ्यायचे. भूक तहान लागली तरी सुद्धा मला भूक नाही असं सांगून वेळ निभावून न्यायची. खेळाच्या तासात इतर मैत्रिणी मैदानावर खेळायला जायच्या आणि मी एकटीच वर्गामध्ये बसायची. कधी कधी 1-2 मैत्रिणी सोबत थांबायच्या. अशा प्रकारे सर्व इंद्रियावर ताबा ठेवून माझं शिक्षण चालू होतं. 10वी पर्यंत मला आईने कडेवरूनच शाळेत पोहोचवलं. त्यामुळे मी थोडं रेग्युलर शाळा करू शकले. असं असलं तरी मला शाळा बुडून घरी थांबायला आवडायचं नाही. कारण तेवढा शाळेत थोडा आनंद सुद्धा मला खूप मोठं समाधान देऊन जायचं. त्यामुळे मला शाळा खूप आवडायची. साधारण 6वी-7वीला गेल्यापासून माझ्या पायाची हाडे मोडण्याचे प्रमाण थोडे कमी झाले. तरी सुद्धा पायावर उभे राहणे चालणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेर फिरायला जाणे, लग्न किंवा इतर समारंभामध्ये सहभागी होणे, सहल किंवा सुट्टीतील धमाल या गोष्टी मला खूप इच्छा असूनही कधीच अनुभवता आल्या नाही. पायावर उभे राहता येत नसले तरी जमिनीवर बसून खुरडत घरातील सर्व कामे मी करायची. आपल्याला चालता येत नाही ही न्यूनगंडत्वाची भावना पेलवत मी सर्व कामे मन लावून सर्व कसबपणाला लावून एवढ्या लहान वयात सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडायची. तरीही कसं व्हायचं बाई या पोरीचं, असा सूर घरात येणाऱ्या जाणाऱ्यापैकी एखादी शेजारीन काकू मावशी आळवायची आणि माझ्या काळजावरील जखमेची ठणक अजूनच वाढायची. आई आपल्याला रोज कडेवरून शाळेत सोडते. आपल्या
आईला व घरच्यांनाही खूप त्रास होतोय. ही अपराधीपणाची भावना माझ्यामध्ये सतत असल्यामुळे मी आईच्या कामात जास्तीत जास्त मदत करून तिचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे दोन्ही वेळच्या स्वयंपाकाची जबाबदारी 7वी-8वी पासूनच माझ्या अंगावर पडली. माझी ही अवस्था कधी कधी शाळेतील शिक्षकांना माहीत नसायची. मी घरात अभ्यासाशिवाय काहीच करू शकत नाही. पूर्ण परावलंबी असल्यामुळे स्वतःची कामे आईलाच करावी लागतात असा गैरसमज होऊन एका शिक्षिकेने वर्गात सांगितलेला अभ्यास मी पूर्ण केला नाही म्हणून कांचनचे काय राजेशाही थाट, शाळेत येण्या जाण्याचा सुद्धा त्रास नाही. आई बिचारी कष्ट करते आणि तिला शाळा शिकवते, मग कशाला करेल ते अभ्यास? असे कुत्सित उद्गार एकदा काढले आणि माझ्या हळव्या मनावर एक असह्य ओरखडा उमटला. नंतर आईनी मी घरातील सर्व कामे करते हे त्यांना खूप कौतुकाने सांगितले. तेव्हा त्या खूप हळहळल्या. निरागसता तर नियतीने केव्हाच माझ्याकडून हिरावून घेतलेली होती. अकाली प्रौढत्वाचे ओझे वाहणारे माझे मन त्या क्षणी निराशेच्या खोल गर्तेत बुडून गेले आणि आपल्याकडून काय चुकते, आपण काय केले तर आपल्या विषयीची इतरांची भावना बदलेल याचा विचार करू लागले आणि त्यानंतर सुद्धा करतच राहिले. मी 10वीच्या वर्गात येईपर्यंत माझ्या शिक्षकांना माझी सर्व अवस्था समजली. त्यावर्षी त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. वैयक्तिक लक्ष देऊन अभ्यास करून घेतला. मग मी खूप जिद्दीने अभ्यास करून 10वी चांगल्या मार्काने पास झाले. असतानाचा एक प्रसंग आठवतो. इन्स्पेक्शनसाठी आलेल्या साहेबांनी संगीताला इंग्रजीत काय म्हणतात असा प्रश्न आमच्या वर्गात विचारला. त्याचे म्युझिक असे योग्य उत्तर मी दिले. त्यामुळे ते खुश झाले. त्या खुश झालेल्या साहेबांना माझ्या वर्ग शिक्षकांनी ही आमची अपंग विद्यार्थिनी खूप अभ्यासू आहे अशी माझी ओळख करून दिली आणि त्या क्षणी त्या साहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मोठी झाल्यानंतर कोण होणार बाळ तू असा प्रश्न त्यांनी मला विचारला. माझ्या शारीरिक परिस्थितीमुळे असेल कदाचित, पण असा प्रश्न यापूर्वी मला कोणीच विचारलेला नव्हता. त्यामुळे म्युझिक या उत्तराच्या संगीत सुरावटीचे सुखद तरंग जणू माझ्या मनात उमटले आणि मी डॉक्टर होणार असे उत्तर देऊन मोकळी झाले. निरागसतेच्या मुक्त नभांगणात डॉक्टर होण्याच्या स्वप्नावर स्वार होऊन विहार करण्यास सिद्ध झालेली मी त्या क्षणी वास्तवाचा विचारही करू शकले नाही. पण त्या साहेबांनी पाठीवरती हात ठेवून लढण्याची उर्मी जागी करण्यासाठी मला हेलन केलरचा अल्प परिचय करून दिला. त्यावेळी मला हे सर्व पूर्ण समजलेही नाही, पण आपण अगदीच टाकाऊ नाही आहोत. आपण समाजामध्ये काहीतरी करू शकतो हा विश्वास मात्र या प्रसंगाने मला निश्चितच मिळाला. तर अशा रीतीने डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात घेऊन 10वी झाले. नंतर 11वीची शाखा निवडताना हे स्वप्न मला सतत खुणावू लागले. मग मी माझ्या वडिलांना आणि सरांना सायन्सला ऍडमिशन घ्यायचा विचार बोलून दाखवला, पण माझ्या वडिलांना ते मान्य नव्हते. घरीच बसून इतिहास, भूगोल, मराठी अशा विषयाचा अभ्यास कर आणि पुढचे शिक्षण घे असा सल्ला देऊन त्यांनी मला कला शाखेला ऍडमिशन घेऊन दिली. त्यांचा तो निर्णय खरं तर योग्यच होता, पण स्वप्न आणि वास्तवातील सीमारेषेच्या द्वंद्वाचा खेळ माझ्या मनात मात्र सुरू झाला. इतर मैत्रिणींसारखे कॉलेज, ट्युशन असे जीवन आपल्याला नाही मिळणार याची जाणीव मला त्या क्षणी झाली. पंख छाटलेल्या पक्षिणीसारखी माझी अवस्था त्यावेळी झाली होती. शिक्षणामुळं किंवा लग्न करून गेल्यामुळं मैत्रिणी आता दूर गेलेल्या होत्या. कोणी फारशा घरी येत नसत, भेटत नसत. त्यामुळे मी खूप रडले. फक्त परीक्षेला जाऊन 11वी झाली. नंतर 12वीला बोर्ड असल्यामुळे खूप टेन्शन आलं. कॉलेज नाही, ट्युशन नाही, मैत्रीण नाही, घरात कामाचा प्रचंड गदारोळ. घरातील सर्व कामे पार पाडून पुस्तक हातात यायला रात्रीचे 10, कधी कधी 11 सुद्धा वाजायचे. तरी अभ्यास करताना घरकामाच्या रंगाड्यात कोंदटलेले माझे मन फ्रेश व्हायचे.
शारीरिक आणि मानसिक थकवा दूर व्हायचा आणि मी प्रसन्न मनाने अगदी आवडीने अभ्यास करायची. पण नियतीने अजून एक क्रूर खेळी केली आणि माझी श्रवणशक्ती कमी झाली. 12वीच्या अभ्यासाचा प्रचंड ताण तर मनावर होताच, पण हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. हे असंही जागतिक जीवन नको वाटायचे. प्रचंड घुसमट व्हायची मनाची. नेहमी उदास वाटायचं. तोडून फोडून मोडून टाकावं, हे सगळं संपवून टाकावं असे विचार कधी कधी यायचे. खूप रडायची मी त्यावेळी. प्रचंड घुसमट असायची. अपंग पायाचे अपंगत्व मला नकळत्या वयात आले होते. खूप लहान असल्यामुळं त्याचं मला ते पचवण्यासाठी मला फार काही त्रास झाला नाही. पण हे ऐकायला न येण्याचे अंग पचवणे मला खूप अवघड गेले. मानसिक वेदनांनी मी होरपळून गेले. नियतीने माझ्या आणि माझ्या आईबाबांच्या सहनशक्तीचा करून अंत पाहिला होता, पण आम्ही हरणारे नव्हतोच. मला अभिमान वाटतो असे आई वडील मला मिळाले आणि आज माझा भाऊ सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माझ्या पाठीशी उभा आहे. असे आई वडील, असे पालक प्रत्येक अपंगाला मिळावेत ही माझी मनोमन इच्छा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने श्रवणयंत्र आणि कुबड्यांचे पंख लावून चक्क मी चालायला लागले. एवढेच नाही तर कमवा आणि शिका ही भाऊराव पाटलांची शिकवण प्रत्यक्षात उतरण्याची संधी म्हणून मी फक्त 300 रुपये मानधनावर अंगणवाडी सेविकेची नोकरी सुद्धा करू लागले. खूप आनंदी होती मी त्यावेळी. नोकरीच्या निमित्ताने घराचा परी ओलांडून बाहेर पडले. समाजाशी एकरूप होताना प्रचंड धडपड करावी लागली. घरोघरी जाऊन सर्वे करताना, गृहभेटी देताना खूप त्रास व्हायचा. महिला व बालकांच्या विकासासाठी सुरू झालेली योजना दारिद्र्य, अंधश्रद्धा, निरक्षरता या पिचलेल्या महिलेपर्यंत पोहोचवणे खूप अवघड होते. पण एक संधी म्हणून खूप तळमळीने मी ते काम करायचे. त्यासाठी समाजाबरोबरच माझ्या शारीरिक कमतरतेशी माझा संघर्ष चालू असायचा. तिथे माझ्या कुटुंबियांनी मला खूप खूप मोलाची साथ दिली. त्यांच्यामुळेच मी ती सेवा समाधानकारकरित्या देऊ शकले. अंगणवाडी करत असताना मी BA झाले आणि नियतीची दुसरी खेळी सुरू झाली. मी शारीरिकदृष्ट्या कणखर झाले, पण खूप उपचार करूनही त्याला प्रतिसाद न देता माझी आई कायमची मला सोडून गेली. अपंगत्वामुळे मी आईच्या अक्षरशः मांडीवर असल्यासारखी होते. ही मांडीच माझ्या ईश्वरनियतीने माझ्याकडून हिरावून घेतली होती. माझ्या कुटुंबियांना हा खूप मोठा धक्का होता. तो सहन करावा लागला. इतर सर्व बहिणींची लग्ने झाल्यामुळे घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आली. वडील रिटायर झालेले. आईच्या उपचारासाठी 3-4 लाखाचे कर्ज डोक्यावर घेऊन आम्ही हा संकटाचा डोंगर चढायला सुरुवात केली. माझी अवस्था तर खूपच केविलवाणी झाली. मानसिकरित्या खूप फसल्यामुळे उदास झाले. माझ्या जीवनाची नाव वादळात भरकटल्यासारखे वाटायचे. खूप रडायचे, पण वडिलांकडे आणि भावाकडे पाहून पुन्हा उठायची आणि कामाला लागायची. हे असेच चालू राहिले तर मानसिक विकृती येईल की काय असे मला वाटायचे. या जीवनाला काहीच अर्थ नाही असंही वाटायचं. BA नंतर माझे MA अर्धवट राहिले होते. त्याला आता 10 वर्षाचा गॅप पडला होता. त्यामुळे मी परत नव्याने ऍडमिशन घेतले. त्यासाठी भावाने खूप प्रयत्न केले. मराठी विषय निवडल्यामुळे वाचनाची आवड काही अंशी भागत होती. नंतर BEd पण पूर्ण केली. वाचता वाचता मी चारोळ्या लिहू लागले. माझ्या कविता, कथा, वैचारिक लेखन, बालकथा विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होऊ लागले.
माझा आत्मविश्वास वाढला आणि मी शारीरिक मानसिक वेदना विसरण्यासाठी लिहितच राहिले. त्याचा परिणाम असा झाला की मला आत्मानंदाची अनुभूती मिळू लागली. घरचे वातावरण धार्मिक होते. वडील संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यामुळं ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, तुकाराम गाथा हे ग्रंथ वाचून त्याचा अभ्यास करण्याची मला पण सवय लागली. त्यामुळं मन शांत होत गेलं. दुःखाची आज कमी कमी व्हायला लागली. सरस्वतींना वाचता वाचता मी स्वतःला स्वीकारले. त्यामुळे दुःखाची जाणीव कमी झाली. वामनराव पैंचे विचार मला माझा शोध घेण्यास मदत करू लागले आणि आपल्याच हृदयात असणाऱ्या प्रचंड ईश्वरी शक्तीचे दर्शन होऊन माझे मन काही अंशी मजबूत झाले. आता संकट माझ्यासाठी संकट राहिले नव्हते. ती एक शिडी होऊन, जिना होऊन माझ्या व्यक्तिमत्वाची उंची गाठण्यासाठी मदत करत होती. माझ्या समोर येत होती. येईल त्या संकटाचा सामना खूप धीराने करण्याची सवय या वाचनामुळे मला झाली. याच काळात मला नशिमा हुरजू दीदींची अचानकपणे ओळख झाली. माझ्या वडिलांच्या मदतीने मी त्यांची कोल्हापूरला जाऊन भेट घेतली. तिथल्या अपंगांची अवस्था पाहून माझ्या अपंगत्वाचे दुःख खूप कमी असल्याचे मला जाणवले आणि माझ्यातील शारीरिक क्षमतांना आवाज देऊन मी अपंगासाठीच कार्य करण्याचे ठरवले. त्यामुळं माझ्या जीवनाला काही अंशी निश्चित अशी दिशा मिळाली. दीदींच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या अपंगांचा मी सर्वे केला. लॉकडाऊनच्या काळामध्ये मी स्वतः मास्क शिवून महिलांना वाटप केले. मास्कचं महत्व समजावून सांगितलं. अपंग दिना दिवशी असह्य अपंग बालकाला दप्तर देणे असे छोटे छोट्या उपक्रमातून मी माझे हे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिले. नंतर दीदींच्या मार्गदर्शनाखाली इथल्या अपंगांचा सर्वे केला. त्यांचीच प्रश्नावली मी त्यासाठी वापरली. इकडच्या अपंगांची विशेषतः महिलांची अवस्था खूप वाईट असल्याचे त्या सर्वेमधून मला दिसून आले. इतर सुविधा सोडाच पण साध्या मूलभूत सुविधाही अपंग महिलांना मिळत नव्हत्या. त्याचबरोबर या अपंगांचे खऱ्या आर्थिक पुनर्वसन करायचे असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे खूप गरजेचे आहे हे माझ्या लक्षात आले. त्यासाठी नेमके काय करता येईल याचाच सतत करू लागले. त्यातील पहिली पायरी म्हणून मग अपंग महिलांचा बचत गट मी तयार केला. सर्वांना खेळते भांडवल मिळाले पण महिलांचा मनावा तसा प्रतिसाद नव्हता. तिथे माझ्या ओळखीच्या उद्योजक महिलांच्या भेटी घेतल्या. आपल्या दुकानात विक्रीस ठेवता येईल अशा वस्तू आम्ही बनवून देऊ म्हणाले. तेव्हा त्यांनी देवीच्या मंदिरातील कवडीच्या माळा साफ करून देण्यास सांगितले. 50 रुपये प्रति किलो प्रमाणे जवळपास 2 क्विंटल कवड्या मी काक्रंबा येथील अपंग आणि नॉर्मल गरजू महिलांकडून साफ करून दिल्या. नंतर एवढ्या कमी किमतीत आम्हाला हे काम नको असं त्यांच्यातून सुरू उमटायला लागला म्हणून मी ते बंद केलं. नंतर 1 वर्षी कांद्याचे पीक खूप जास्त झाले. कांद्याला भाव तर नव्हता पण कांदा अक्षरशः कचऱ्यात चाललेला मी पाहत होते. त्यामुळे तोच कांदा कमी किमतीमध्ये खरेदी करून मी त्याचे छोटे छोटे पॅक बनवले आणि एका ओळखीच्या महिलेच्या दुकानात विक्रीला ठेवले. त्याही कामात अपंग महिलांनी मला साथ दिली नाही. एका महिलेला रोजगार देऊन तिच्या मदतीने मी स्वतःच हे काम केले. त्याच्या विक्रीतून त्याचा खर्च वजा जाऊन 1000 रुपये शिल्लक राहिले. त्यातून मी 5 किलो माझे स्वतःचे काही पैसे घालून 5 किलोचे मसाला तिखट बनवून त्याचे छोटे छोटे पॅक बनवले आणि
ते काम एका महिलेला रोजगार देऊनच करून घेतले होते. तिच्या मदतीनेच मी केलं होतं. गटाच्या मासिक बैठका घेणे, बचत जमा करणे, अंतर्गत देवघेव करणे, त्याचे रेकॉर्ड भरणे, हे सर्व करतच व्यवसायाचे असे वेगवेगळे प्रयोगही मी त्या काळात करत होते. हे सर्व करत असताना माझे अंगणवाडीचे कामही चालूच होते. माझी अशी धडपड चालू असतानाच माझे वडील आजारी पडले, जो माझा या कार्यासाठी माझ्यासाठी मुख्य आधारस्तंभ होता. त्यांच्या आधारानेच मी या कामाची स्वप्न पाहत होती, या ध्येयाची स्वप्न पाहत होती. आता त्यांना त्यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळं त्यांचा आधार गेला आणि 1-2 वर्षात, 1-1.5 वर्षातच ते गेले. त्यांच्या जाण्याचा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. मी मनाने पूर्ण खचले. परिणामी माझे शरीर आता अगदी जाग्यावर उठून बसणे अशक्य झाले. डोळ्यापुढे अंधार येणे, चक्कर, छातीत दडदड आणि पूर्ण शरीराला कंप सुटला. मला साधे कामही प्रचंड अवघड वाटू लागले. 2 वेळा गुडघ्यातून कोलमडून पडले. उघड्यावर चालणे पण आता अशक्य झाले. या 2-3 वर्षापूर्वीचीच ही गोष्ट आहे. अशा अवस्थेत ते काम, मग हे अपंगाच्यासाठीचं काम माझं दुर्लक्षित झालं. नंतर मग भावाने मला हॉस्पिटलमध्ये दाखवले. माझ्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या. मुंबई येथील नेरूळमध्ये तेरणा हॉस्पिटलमध्ये माझ्या पायावर मागच्या 2 महिन्याखाली मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. रॉड घातला पायामध्ये. मी या धक्क्यातून बाहेर येऊन माझ्या कार्यासाठी नवी उमेद घेऊन वॉकरवर छान चालत आहे. लेखन हाच माझा श्वास आहे. मागच्याच वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार माझ्या क्षितिजा पार या काव्यसंग्रहाचा माझे बंधुराज श्रीधर मुरलीधर मोरे यांच्या मदतीने ठाणे येथे प्रकाशन झाले. ठाणे येथील आम्ही सिद्ध लेखिका या साहित्यिक संस्थेने अतिशय सुंदर नियोजन करून साहित्य संमेलनामध्ये माझ्या या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामध्ये पार पाडला. खूप कौतुक केले माझे आणि प्रोत्साहन पण खूप मिळाले. माझ्या सोबत राहून या माझ्या संग्रहाला सुप्रसिद्ध कवी आदरणीय अरविंद हंगरगेकर सर यांची छानशी प्रस्तावना पण मिळालेली आहे. माझ्यासोबत आजही माझी लेखणी माझ्यासोबत राहून माझ्या पंखास बळ देत आहे. इथे मला सांगावे वाटते, अपंग असो किंवा सुदृढ, प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन आनंदाने स्वीकारावे. आपण जोपर्यंत स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत इतरांचा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही. जे आहे आणि जसे आहे ते स्वीकारणे ही आपल्या जीवनाची पहिली पायरी आहे. येईल त्या परिस्थितीला धीराने सामोरे जावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून स्वतःचा शोध घ्यावा. स्वतःमधील ईश्वरी शक्तीची प्रचिती नक्कीच मिळते. विचार चांगले ठेवावे. आपले विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. याची प्रचिती मी स्वतः घेतली आहे. कृतीशून्य आळशीपणा नको. कष्टाला पर्याय नाही. अंधभक्ती यातून बाहेर येऊन प्रकाशित होऊन स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा. तरच आपल्या यशस्वी वाटचालीस कोणतेही संकट रोखू शकत नाही. कष्टाला पर्याय नाही. आपण स्वतःसाठी काही न मागता विश्वकल्याणकारी प्रार्थना केली तर समाजासाठी कार्य करण्याची शक्ती, ऊर्जा आपल्यामध्ये नक्की निर्माण होते. याची अनुभूती मी घेत आहे. माझ्या पुस्तकाच्या विक्रीतून येणारी रक्कम अपंगांसाठी खर्च करण्याचा संकल्प केला आहे. याच्यात नीट बघा. संकटांना पार करून क्षितिजा पार झेपावण्यासाठीची आत्मशक्ती आहे. माझ्या स्वप्नांना शब्दात साकारणारी
एक स्वरचित रचना मी आपल्यासमोर सादर करते. माझ्या कवितेचं नाव मनातलं. दिशाहीन हा प्रवास भासे, पंखहीन जरी ललाट रेषा. दिशाहीन हा प्रवास भासे, पंखहीन जरी ललाट रेषा. असह्यतेचे पुसण्या अश्रू, उजळून येती दाही दिशा. असह्यतेचे पुसण्या अश्रू, उजळून येती दाही दिशा. गर्दीत जरी माणसांच्या एकांताचा भास होतो. गर्दीत जरी माणसांच्या एकांताचा भास होतो. अंधारल्या आकाशातून चंद्र चांदणे विखुरतो. अंधारल्या आकाशातून चंद्र चांदणे विखुरतो. दबकत दबकत रेंगाळती सावल्यांचे क्षण कोवळे. दबकत दबकत रेंगाळती सावल्यांचे क्षण कोवळे. सूर्यबिंब जरी निरोप घेते, पश्चिमेस किती रंग सोहळे. सूर्यबिंब जरी निरोप घेते, पश्चिमेस किती रंग सोहळे. पाय वाट ही सोपी होते, अंतर्मनाचे ऐकून येणारे. पाय वाट ही सोपी होते, अंतर्मनाचे ऐकून येणारे. ज्योत चेतवुनी मांगल्याची, दूर करावे दुर्गुण सारे. ज्योत चेतवुनी मांगल्याचे, दूर करावे दुर्गुण सारे. या मातीशी जोडून नाते, या मातीशी जोडून नाते, गुपित मनातले बोलावे. रुजून येता भावमनीचे, मानवतेतून फुलावे. रुजून येता मानवतेचे, भावमनीचे फुलावे. मी आत्ता जो परिचय करून दिला त्या माझ्या सखीचं नाव आहे कांचनगंगा मुरलीधर मोरे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूपच छान तुमचा प्रेरणादायी प्रवास आहे. माझ्या मनात 2-3 प्रश्न आहेत ते मी विचारतो. नंतर आपल्यासोबत जे इतर प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण मंच खुला करूया. मॅडम, या सगळ्या जीवन प्रवासात तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण की जो कधी विसरू शकत नाही. सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता? तुला प्रश्न विचारलाय. मॅडम, प्रश्न कळला ना? एक मिनिट सर, एक मिनिट. माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हा माझा काव्य संग्रह. अरे वा, खूपच छान. खूप दिवसापासून पाहिलं होतं, साकारलं येतात. वाव, खूपच ग्रेट. मॅडम, जसं आनंदाचा क्षण आहे तसं सर्वात वेदनादायी घटना तुमच्या आयुष्यात आहे, की जी कधी विसरू शकत नाही. माझी आई आणि बाबांचं जाणं, मला सोडून जाणं हा माझ्यासाठी सर्वात दुःखद क्षण होता. आणि मॅडम, तुम्ही जो पूर्ण जीवन प्रवास सांगितला, हा प्रवास सांगताना अगदी तुम्ही बालपणापासूनच की प्रत्येक वेळेस तुम्हाला इतक्या जखमा किंवा फ्रॅक्चर्स असायचे तरीही तुम्ही शिक्षण पूर्ण केलं. अगदी तुमच्या आईचं सांगितलं की आई कडेवर 10वी पर्यंत घेऊन जात होती. तर ह्या सगळ्या प्रवासात आतापर्यंत तुमच्यात जी ऊर्जा आहे किंवा हे सगळं करताना जे तुम्ही स्वतःला अगदी पॉझिटिव्ह ठेवलंय, तर याच्या मागचं सिक्रेट काय ते पण आमच्या सोबत शेअर करा.
प्रश्न कळला ना मॅडम? एक मिनिट, एक मिनिट. हो हो हो, ठीक आहे. स्वतःचा स्वीकार करणं आणि स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहून आत्मशक्तीचा शोध घेणं हा माझ्यासाठी हे माझं सिक्रेट आहे. खूपच छान. कष्टाला पर्याय, काम हो करून हो. स्वाभिमानाने जगण्याची किंमत दाखवणं हे मला महत्वाचं वाटतं. एक दिवस उपाशी राहा पण स्वतःच्या कष्टाचं सगळं असावं. खूपच छान मॅडम. जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही बचत गटाची स्थापना केली आणि जेव्हा नसीमा दिदींना भेटलात, तुम्ही ठरवलं की अपंगांसाठी सामाजिक कार्य करायचं, त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग किंवा रोजगार निर्माण व्हावा, त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले. भले लोकांनी साथ दिली नसेल, पण तुम्ही त्यांच्यासाठी जे उपक्रम सुरू केले ते खूपच प्रेरणादायी आहेत. निश्चितच मॅडम, यातनं सगळ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो. आपल्यासोबत इतर प्रेक्षक आहे, मी त्यांना विनंती करतो, आमचे सर्वात सिनियर जे मेंबर आहेत रणजित जोशी सर, त्यांच्यापासून सुरुवात करूया. बाकी ज्यांना बोलायचं त्यांनी अनम्यूट करून निश्चितच बोलावं. रणजित जोशी सर. नमस्कार. नमस्कार सर, बोला. आता कविता ऐकली, खूप छान वाटली एकदम. त्या आणि तुमच्या काव्यसंग्रहाचं जे प्रकाशन झालं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक आहे. आम्ही कवी आहोत, पण आपल्या भेटी कुठे झाल्या नाही साहित्य संमेलनात वगैरे अशा, तो वाटतं मला. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हटलं की आपण स्वीकारायला पाहिजे, पहिले आपल्याला आपल्या जे आहे आपलं दिव्यांग आपल्या आई वडिलांनी स्वीकारल्यानंतर एका विशिष्ट स्थितीनंतर आपल्याला आपलं अपंगत्व चॅलेंज तो स्वीकारला तर आपण त्याच्यावर सहजपणे मात करू शकतो. आणि मात करताना आपण आपले इतर मित्र जे आपल्यासारखे आहेत त्यांना कशी मदत करता येईल याचा तो अनुभव असतो. तो आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर त्यांनाही आनंद होतो, आपलं सोबती वाढतात. आज आता आपण 90व्या आहात आणि खरंच अभिनंदनीय या संकल्प फाउंडेशनचं की 90 पावतं जे लोक आहेत ते जवळजवळ सगळे लोक सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये आहेत. मॅक्झिमम जे आता इंटरव्ह्यू मी ऐकले तर सोशल ऍक्टिव्हिटी मध्येच सगळे आहेत. आणि त्याच्यामुळे आपणही त्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये आहात तर आपलं अभिनंदन. अशी हिमतीनेच आपल्याला जायचं आहे पुढे आणि पुढे कार्य करायचंच आहे. आपलं याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद रणजित जोशी सर. मी इतर प्रेक्षकांना विनंती करतो, तेजश्री मॅडम आहे, डॉक्टर अनिता मॅडम, सावरकर सर आणि इतर सगळे प्रेक्षक, बसवेश्वर सर, तर प्लीज अनम्यूट करून निश्चितच बोला. नमस्कार. हा बोला मॅडमचा डॉक्टर जीवन अनिता प्रवास मॅडम. ऐकला. अतिशय खडतर जीवन प्रवास आहे. त्यावर मॅडमने खूप मेहनतीने आणि खूप म्हणजे शब्दच नाही की खूप याने कष्टाने मॅडमने त्याच्यावर मात केली. तर मॅडमला भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. खरंच खूप म्हणजे इन्स्पायरेबल मॅडमचा जीवन प्रवास आहे. धन्यवाद मॅडम, खूपच छान. बसवराज सर, तेजश्री मॅडम बोला. हा सर, नमस्ते सर्वांना. नमस्कार. हॅलो. नमस्कार हॅलो. मॅडम, बोला ना. हा, आवाज येतोय ना? हो, खूपच छान येतोय मॅडम. येतोय. अगदी कमी वेळात अगदी पूर्ण जीवन प्रवास चांगल्या प्रकारे उलगडलात आणि तुमचं मराठी बीएड झालेलं आहे. अगदी तुमच्या प्रत्येक वाक्यावरून ते जाणवत होतं. खूप छान लिखाणाची पद्धत, सांगण्याची पद्धत आणि हा सगळा शब्द
संग्रह वगैरे निर्माण करायला पण तेवढं म्हणजे वेळ देऊन नॉलेज घ्यावं लागेल किंवा काय. तर तुमची खरंच जी कष्ट करण्याची वृत्ती आहे ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. आणि तुमचं असंच कविता संग्रह असू देत, आणखी लिखाण असू देत, असं काही काही नवीन नवीन जे आमच्यासारख्यांना प्रेरणा मिळेल. तुमचं असं ह्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही नसीमा दीदींना भेटलात हे ऐकल्यावर पण छान वाटलं. एक नवी ऊर्जा मिळाली आपल्याला पण. आणि आपण सर्वांनीच असं कार्य करत राहूया. पण खूप छान वाटलं मॅडम. असंच लिखाण वगैरे खूप करा यासाठी आपल्या सर्वांकडून आपल्याला खूप सदिच्छा. धन्यवाद. बसवराज सर. त्याच्यामध्ये कसं आहे, नमस्कार सर्वांना. नमस्कार. कांचनाताईबद्दल मला बरंच माहिती आहे. अधूनमधून त्यांच्याशी चर्चा होते. त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो, आम्ही आमचं मार्गदर्शन त्यांना देतो. त्यांचा जीवन खडतर आहे, प्रयत्न करतात आणि दुसऱ्या दिव्यांगासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न सतत असतो. हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि महिला असून सुद्धा त्या कधी त्याची जाणीव करून देत नाहीत. आणि असाच आदर्श त्यांचा सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि त्याचं अनुकरण करून आपला खारीचा वाटा प्रत्येकाने समाजाप्रती दिला पाहिजे. एवढंच मला बोलावं असं वाटतं. धन्यवाद सर. वर्षा मॅडम, बाळासाहेब चव्हाण सर, दिलीप सावरकर सर, निकिता देशमुख. बोला सावरकर सर. नमस्कार. कांचनताई, तुम्हाला कविता करायची प्रेरणा कशापासून मिळाली? म्हणजे तुमचं प्रेरणा स्रोत कोणता आहे? एक मिनिट. आवाज बरोबर येत नाही आहे. हो, त्या मॅडम बोलतायत. कविता मला माझ्या लहान वयापासूनच आवडायची. झाली. जे उदास आहे त्याला आनंदामध्ये परावर्तित करायचं असेल तर स्वतःची चैतन्य शक्ती स्वतः निर्माण करायची. आणि ते निर्माण करण्यासाठी काव्याचं निर्माण हे माझ्यासाठी खूप आनंददायी असायचं. आणि त्यामुळे मग मी कविता तयार करायला सुरुवात केली. आभारी आहे. आमच्या घरामध्ये कुणी लेखक वगैरे नव्हते. वडील प्रवचन करायचे, आई गाणी म्हणत होती, आजी जात्यावरच्या ओव्या म्हणायची. हा वारसा माझ्यासाठी होता. पण प्रत्यक्ष काव्यरचना तयार करायचं मी माझ्या स्वतःच्याच आनंदासाठी मी ते केलं. छान एकदम. बोला नमस्कार. बाळासाहेब चव्हाण सर. मी बाळासाहेब चव्हाण. कांचनताईंचा जीवन प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. त्या स्वतःमधील कमतरतांचा विचार न करता इतरांचं जीवन सुखकर करण्यासाठी किती धडपड करतात हे त्यांच्या बोलण्यातून ऐकल्यानंतर खरंच आपण सर्वांनी काहीतरी इतरांसाठी करण्याचा ध्यास घेतला आपल्याला काही कमी पडणार नाही. हा एक अनुभव त्यांच्या बोलण्यातून लक्षात आला आणि खूप प्रेरणा देखील मिळाली. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद बाळासाहेब चव्हाण सर. वेलकम रेखा देसाई मॅडम.
येस, थँक्यू. पावसामुळं जरा जास्तच मिस केलं मी. हो, मी तुमचा मेसेज आताच वाचला व्हॉट्सअपला. हा. तर खूप छान प्रवास मांडला कांचन मॅडमने. तुम्हाला तर त्यांच्याबद्दल खूप जास्त माहिती आहे, तर हो. निश्चितच तुम्ही काही बोलावं म्हणजे मग. अ, हो, नक्कीच. ऍक्च्युली कांचनताईंना मी ओळखते ती फक्त फेसबुक वरती आमची भेट झाली आणि त्यांच्याबद्दल म्हणजे वाचलं मी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आणि तर मला एक कुतूहल होतं की म्हणजे कवयित्री म्हणून मी त्यांना पहिलं त्यांची हे झाली इंट्रोडक्शन. पण परवा त्यांच्याशी बोलले तेव्हा मला असं वाटलं की अरे हे खूप वेगळं आहे, म्हणजे नुसतंच कविता आणि काहीतरी सामाजिक कार्य आणि याच्यापेक्षा पण त्यांच्या आयुष्यातले अनुभव असे आहेत की जे ऐकले पाहिजेत आपण, ज्याच्यातून एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी आपण किती माघार घेतो, किती टेन्शन घेतो. तर त्यांनी तर खूप काही पार केलंय, पण तरी सुद्धा मस्त असतात त्या, म्हणजे खूप अभिमान वाटतो. आणि मला फार वाईट वाटतं की मी आज त्यांचं ऐकू नाही शकले असं याच्यावरून. पण निश्चितच हा व्हिडिओ जे कोणी बघतील त्यांना प्रेरणा मिळत राहील. थँक्यू कांचन ताई, तुम्ही वेळ दिलात. थँक्यू सर. धन्यवाद रेखा मॅडम. अनिकेत चव्हाण, निकिता देशमुख मॅडम, वर्षा मॅडम अनम्यूट करून बोलू शकतात. वर्षा मॅडम अनम्यूट करून बोला आणि तुमच्या बाजूने अनम्यूट करा आणि बोला. तिथं खाली माईकचं चिन्ह आहे, त्याच्यावर अनम्यूट ऑप्शन असतं. वर्षा मॅडम अनम्यूट करा ना, तुमच्याकडूनच होईल ते अनम्यूट, आम्ही इकडून नाही करू शकत. निकिता मॅडम, हॅलो. हा बोला निकिता मॅडम. हा काही रेखा मॅडम, काही अडचण येते का म्हटलं बोलण्यात त्यांना म्हणजे त्यांना अनम्यूट करता येत नाही बहुतेक, वर्षा मॅडमला निकिता आपण मॅडम. नव्हतं करू शकणार होस्ट म्हणून. नाही, इकडून नाही करता येत ते अनम्यूट, तिकडूनच करावं. अच्छा, कारण नाही फंक्शन असतं म्हणून म्हटलं. नाही नाही, तसं ऑप्शन नाही. आवाज नुसते फाटून राहिले. ठीक आहे, त्यांना काही अडचण नसेल. हा बोला ना सर. एक 2 मिनिटं, ते दोन आहेत, वर्षा मॅडम निकिता मॅडम, त्या प्रयत्न करताय अनम्यूट करायचं, होत नाहीये. आणि नाही झालं तर आपण पुढे जाऊया. आणि खरोखर कांचन मॅडम, तुमचा प्रवास आणि तुम्ही जे आज जीवन संघर्ष तुमचा मांडला, खूपच प्रेरणादायी आहे आमच्यासाठी. आणि निश्चितच जी पण लोक आता फेसबुक लाईव्ह बघताय, नंतर युट्यूब वर बघतील, ते निश्चितच याच्यातनं
काहीतरी प्रेरणा घेतील आणि पुढे जातील अशी अपेक्षा. आणि मॅडम, तुम्ही जे तुमचं कवितेचं काम सुरू केलंय, साहित्यातलं कथा कविता, तर ते असंच वृद्धिगत हो, पुढे त्याच्यात वाढ हो. आणि तुम्ही जे समाजकार्य हातात घेतलंय, अपंग बचत गट असतील की ज्यातनं रोजगार निर्मिती, ते पण कार्य पुढे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून संकल्प फाउंडेशनच्या आम्ही तुमचे. हा, निकिता मॅडम बोला, तुम्ही अनम्यूट झाला. हॅलो. निकिता मॅडम बोला बोला. येतोय माझा आवाज? हो, येतोय. मी कांचन दीदींची खूप मोठी फॅन आहे. म्हणजे आमची ओळख कॉन्सिडन्सली झाली होती हॉस्पिटलमध्ये. मी राहते माथेरानला आणि माझंही ऑपरेशन होतं तेव्हा त्यांच्यावर माझी ओळख झाली होती. पण त्यांना मी जेव्हा मिळाले तेव्हा मला एक जगण्याचं एक वेगळं उद्दिष्ट मिळालं. त्यांना त्यांच्याबरोबर जे जे अटॅच होतील ना ते खरंच भाग्यवान असतील. स्वामींनी दिलेलं एक गिफ्ट आहे ते सगळ्यांसाठी. हॅलो. हा, बोला ना मॅडम. हा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्या आहेत ना? हो, आहेत आहेत, त्या ऐकतायत. तुम्ही बोला. काही नाही, मला एवढंच बोलायचं होतं त्यांच्याविषयी. कारण ते माझ्यासाठी स्वामींनी दिलेलं खूप मोठं गिफ्ट आहे आणि मला ते जपून ठेवायचंय. ऐकायला येत नाही ते ताईला या. त्यामुळे बोलायचं असेल तर फोनवर बोला, असं नाही ऐकत आहे तिला. दादा, कसे आहात तुम्ही? हो, चांगलं आहे, पण ताईला ऐकायला येत नाही असं, त्यामुळे हो, फोनवर हो. बोला. कळलं एवढं कळलं. मात्र आहे. मी तुम्ही आहात म्हणून बोलले. हो हो हो, मी आतापर्यंतचे सगळे प्रश्न तिला कागदावर एका पेजवर लिहून दाखवले आणि मग ते मी लिहिलेले प्रश्न ते वाचून मग उत्तर दिलीत. मी त्यांना म्हणाले होते की मला लिंक शेअर करा, त्यांनी मला लिंक शेअर केली होती. एकही आतापर्यंतची जी चर्चा झाली तिला एकही शब्द ऐकला जे घडते ते मी तर सांगत होतो, पेन म्हणजे पेन पेजवर लिहून लावायला लागतं मला मोबाईल. आणि मग ते प्रश्न वाचून मग ते उत्तर तिने दिले, असं झालं. हो हो हो. मग असं काय चर्चा असेल तर मग फोनवर तुम्ही बोललेलं योग्य राहील. धन्यवाद निकिता मॅडम. वर्षा मॅडम बोला, तुम्हाला काय म्हणायचं? बोला. मी बोलू शकते ना? नमस्कार. हो, बोला बोला. कांचन माझी बालमैत्रीण आहे. म्हणजे आम्ही अगदी लहान असल्यापासून बरोबर होतो. तुळजापूरला ती राहायची लहान असताना, आम्ही समोर राहत होतो. आणि ती लहान असल्यापासून खूप जिद्दी आणि घरात वडील म्हणजे वारकरी पंथातील असल्यामुळे ना धार्मिक संस्कार होते तिला खूप. आणि वडिलांच्या प्रेरणेमुळं तिनं म्हणजे इथपर्यंत आज आहे ना, ते लहानपणीचं मला सगळं आठवतंय. आणि आता पण माझी तिची चर्चा होती ना तेव्हा मी तिला तेच सांगते की तू म्हणजे जसं आहेस ना तसं तू एकदम छान राहा, खुश राहा. ती तब्येत बरी नव्हती तेव्हा पण मी तिला नेहमी फोन करत होते. अगदी तिच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. आणि तिने इथपर्यंत प्रवास म्हणजे वाटचाल केलीये. श्री म्हणजे तिचा लहान भाऊ आहे ना, तो पण तिला अगदी तिच्या सोबत म्हणजे अगदी अभिमान वाटतोय की तो तिचा भाऊ आहे म्हणून मला. हॅलो. येते ना? हा. आणि तिच्या वाटचालीबद्दल तिला वाटचालीबद्दल शुभेच्छा. आमच्या दोघींची मैत्री अजून पण म्हणजे आता एवढं वय झालं तरी पण आमची अजून आहे घट्ट मैत्री. हॅलो. हा, मी ऐकतोय. ताईला असं ऐकू येत नाही म्हणजे. हो श्री, तू सांग नंतर. हो हो, सांगेन मी, सांगेन. चालेल. आणि छान वाटलं तिचं ऐकून आज मला. हो 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 हो, सगळ्यांचे आभार तुमचेही की तुम्ही म्हणजे
तिला बोलण्याची म्हणा किंवा तिचं जे काही मनोगत आहे ते मांडण्याची संधी तुम्ही दिली सर्वांनी, याबद्दल तुम्हा सर्वांचे पण आभार तिच्या वतीनं, ताईच्या वतीने. धन्यवाद. ओके सर, धन्यवाद ठेवते मी. वर्षा मॅडम, खूपच छान तुम्ही तुमचे बालपणीची आठवण शेअर केली. आणि निश्चितच आमच्या वेबिनारचा उद्देश हाच आहे की जेव्हा कांचन मॅडम सारखे आतापर्यंत हा 90वा एपिसोड आहे, जेवढेही महानुभव आले प्रत्येकाकडून नवीन नवीन गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि त्या समाजातल्या इतर घटकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आणि खरोखर यातनं सगळ्यांनाच भलेही सगळे 100% चेंज होतील माहित नाही, पण 100तला एखादा जरी यातनं प्रेरणेतनं चेंज झाला तर ते निश्चितच खूप चांगलं आहे. आणि तुमचा उपक्रम खूप छान आहे. अभिनंदन तुमचं पण आणि सगळ्यांचं शुभेच्छा. हो, धन्यवाद मॅडम. हे सगळ्यांचं सहकार्य आहे. आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही ह्या टप्प्यापर्यंत पोहोचू, पण सर्वांची साथ मिळत गेली आणि आज या टप्प्यापर्यंत पोहोचलो. आणि सर्वांच्या सहकार्याने हे कार्य असंच सतत चालू राहील अशी देवापुढे नक्की आम्ही नक्की. प्रार्थना करतो. आणि धन्यवाद कांचन मॅडम आणि तुमचे बंधुराज श्रीराज सर की तुम्ही बहुमूल्य वेळ तुमचा दिला या कार्यक्रमासाठी. निश्चितच आपण संपर्कात राहू, संवादात राहू आणि या संवादातूनच जसं कांचन मॅडमने सांगितलं की विश्व संकल्पची प्रार्थना, जसं त्यांनी संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण सांगितलं, ज्ञानेश्वरीतलं किंवा भगवद्गीतेतलं, त्यांनी परत सरश्री किंवा सद्गुरू वामनराव पै यांच्याबद्दल सांगितलं की सगळ्यांकडून जे चांगलं घेता येईल ते त्यांनी घेतलं आणि जीवनात स्वतःचा बदल घडवला. तर हे खूप महत्वाचं असतं. आणि या संवाद सारथीच्या माध्यमातून हे सगळं परत परत आम्हाला जाणवतं की आपल्यासारखी लोक जेव्हा स्वतःचा जीवन संघर्ष करत असताना इतरांना पण प्रेरणा देत असतात, तर निश्चितच हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यातनं लोकांमध्ये बदल घडतोय. एवढंच मी इथं मांडू इच्छितो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि कांचन मॅडम आणि तुमचे बंधुराज, तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही आमच्या वेबिनारसाठी वेळ दिला. आणि निश्चितच आपण कायम संपर्कात राहू. मॅडम, जाता जाता एक संदेश सर्वांसाठी द्यावा अशी विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता तुमच्या एखाद्या कवितेने किंवा प्रार्थनेने व्हावी अशी विनंती करतो. शेवटी एक संदेश द्यायचा आहे तुला सगळ्यांना आणि विश्व प्रार्थनेनं सांगता करायची. विश्व प्रार्थना म्हण. हा म्हणायची. धन्यवाद. संदेश द्यायचा. संदेश. आपल्याच हृदयामध्ये प्रचंड ईश्वरी शक्तीचा वास असून आपले सर्व संकल्प सिद्ध करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्या शक्तीमध्ये आहे, याची जाणीव होणे म्हणजे मन मजबूत होणे. खूपच छान मॅडम. एका प्रार्थनेने जसं तुमच्या बंधुराजांनी सांगितलं, विश्व प्रार्थनेने जर सांगता केली तर निश्चितच खूप छान. स्वतःला स्वीकारून आणि कष्टाला पर्याय नाही याचा विचार करून स्वतःची दिशा ठरवायची आणि स्वयंप्रकाशित होऊन जीवनाची वाटचाल करायची, असा संदेश मी इथं देईन. विश्व प्रार्थना घेऊ आपण. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू. ही विश्व प्रार्थना म्हणल्यानंतर जी काय अनुभूती येते ते सर्व म्हणजे माझं बदललेलं जीवन आहे. ही अनुभूती म्हणजेच माझं बदललेलं जीवन आहे.
मी पूर्वी खूप उदास होते, खूप निराश होते. माझा स्वतःचाच तिरस्कार मी करत होते. पण या विश्व प्रार्थनेमुळं आणि सरस्वतींच्या विचारामुळं, वाचनामुळं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये हा बदल झालाय. बदल होता होता माझं जीवन पण बदललं. त्यामुळे आपल्या जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य आपल्याच विचारामध्ये आहे. ते जेवढं आपण सकारात्मक ठेवू तेवढं आपल्या जीवनाचा आकार चांगला निर्माण होतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमच्या बंधुराजांचे पण धन्यवाद. त्यांनी सगळं मॅनेज केलं. जे टेक्निकली असेल किंवा तुमचं सपोर्ट असेल ते तुम्हाला सतत साथ तर देतच असतात, पण आजच्या वेबिनार मध्ये त्यांचा खूपच मोठा वाटा होता असंच मी म्हणेल. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि आपण सतत संपर्कात राहूया. आणि पुढच्या एपिसोडला परत आपण भेटूया. मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद.